स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठे काका मोठ्या आईला म्हणत असतात की आत्तापर्यंत विनायकचं आपण सगळं पाठीशी घातलं. आपण वेळीच त्याचे कान उपटायला हवे होते. त्याचीच फळं आता भोगतोय आपण. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला जाब विचारतो आणि तुझ्या पायाशी त्याला नाक घासायला लावतो. मोठे काका उठतात. मोठी आई त्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा, अशी घाई करू नका आणि त्या विनायकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याचं जर डोकं फिरलं ना, तो काय विध्वंस करेल सांगताच येणार नाही. विनायकला जर धडा शिकवायचा असेल तर पल्लवीच्या पाठीमागे आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं. आजपर्यंत हे घर बळकवण्यासाठी आपण आपलं आयुष्य वाया घातलंय, पण आता आपण उरलेलं आयुष्य हे घर वाचवण्यासाठी कारणी लावूयात. मोठे काका देखील म्हणतात की बरोबर आहे तुझं सुपर्णा. तर इकडे पल्लवी तिच्या रूममध्ये असते आणि तिला मोठी आई आणि मोठ्या काकांनी जे नाटक केलं ते तिला आठवत असतं. मोठ्या आईने आणि मोठ्या काकांनी तिला कशा प्रकारे फसवलं या गोष्टीचा विचार करून तिला खूपच त्रास होत असतो. पल्लवी रडत असते आणि म्हणत असते की नक्की काय चाललंय माझ्या आयुष्यात. रोज एक नवीन धक्का बसतोय, रोज काहीतरी वेगळंच समोर येतंय. ही माणसं बदलली आहेत, यांना पश्चाताप झालाय असं वाटत होतं मला. त्यांनी काही टोकाचं पाऊल उचललं आणि घराची बदनामी झाली होऊ नये म्हणून मी यांना सुद्धा घरी घेऊन आली आहे. त्यासाठी शांतनू सगट घरातल्या सगळ्यांची नाराजी ओढून घेतली आहे मी. आणि ही माणसं सतत खोटंच बोलत आली माझ्याशी, नेहमी खोटंच वागत आली माझ्याशी. विष पिण्याची नाटक, मोठ्या काकांचा आजारपण, सगळंच खोटं होतं. आणि दुसरीकडे शांतनूंना वकील मिळवून देण्यासाठी मदतसुद्धा केली यांनी. यांचा खोटा चेहरा कुठला आणि खरा चेहरा कुठला हे कसं ओळखायचं मी? का माणसं आहेत ही आणि अशा माणसांवर मी कसा विश्वास ठेवायचा? मी कसं वागायचं यांच्याशी? कधी बदलणार आहे ही सगळी परिस्थिती आणि कधी होणार आहे सगळं ठीक? मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की सुपर्णा, तू जे ठरवलंय त्यासाठी आपल्याला एका चांगल्या वकिलाची गरज हवी आहे. शांतनूंची केस लढलेल्या साळवे मॅडमलाच का नाही भेटत तू? मोठी आई म्हणते की अहो त्या नाही आहेत पुण्यात, बँगलोरला गेल्यात, 15 दिवसांनी येणार आहेत. आपल्याकडं तेवढा वेळच नाही आहे, आपण नाही थांबू शकत तेवढा वेळ. मोठे काका विचारतात की आणखी कोण मदत करू शकेल? मोठी आई म्हणते की अहो ते कदम वकील तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत ना, आपण जर त्यांच्याकडे गेलो तर? मोठे काका म्हणतात की अगं तोही बाहेरगावी गेलाय. मोठी आई म्हणते की अहो मग त्यांच्या असिस्टंटला फोन करा ना. मोठे काका म्हणतात की ठीक आहे, आपली गरज आहे, आपण त्यांना फोन करून बघूयात. आपलं जे काम आहे ते त्यांनी करून देण्याशी मतलब आहे. तर इकडे पल्लवी आदितीजवळ बसलेली असते. पल्लवी म्हणत असते की आई, आपल्या घरात खूप वाईट गोष्टी घडताय हो. आता मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. आता जर तुम्ही शुद्धीवर असतात तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे येऊन तुम्हाला सांगितलं असतं, तुमचा सल्ला घेतला असता, पुढे काय करायचं याचं मी तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतलं असतं. शांतनूंना सुद्धा काही सांगता येत नाही आहे. इतर कोणावर विश्वास ठेवावा अशी ही परिस्थिती नाही आहे. आई, मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आता. आता मला असं वाटतं की तुम्ही उठावं, माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि मला आशीर्वाद द्यावा. माझ्या पाठीवरून हात फिरवावा आणि मला तुमचा आधार वाटावा. पल्लवी खाली मान घालून रडत असते. तेवढ्यात तिला आदितीच्या बोटांची हालचाल जाणवते. पल्लवीला खूप आनंद होतो. पल्लवी मोठमोठ्याने घरातल्यांना बोलवत असते. पल्लवी म्हणत असते की आई, तुम्ही माझा आवाज ओळखलात, याचा अर्थ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्ही प्रतिसाद देताय, मला आता खूप आनंद झालाय. तितक्यातच प्रभाकर तिथे येतो. पल्लवी म्हणते की बाबा हो, आईंच्या बोटांची हालचाल झाली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. प्रभाकर सर म्हणतात की काय? पल्लवी, अगं मला खरंच वाटत नाहीये, एवढी आनंदाची गोष्ट तू अशी सांगतीयस. अगं ही सगळ्यांना कळली पाहिजे, आपण सगळ्यांना सांगूयात. पल्लवी मनात विचार करते की घरातल्या सगळ्यांना जर ही गोष्ट कळली तर विनायक दादांपर्यंत ती पोहोचेलच आणि मग आईंच्या जीवाला धोका आहे. प्रभाकर सर मोठमोठ्याने विभा, मेघना असा आवाज देत असतात. पल्लवी म्हणते की बाबा ऐका ना, आता आधी कोणाला सांगायला नको. प्रभाकर सर म्हणतात की काय? अगं एवढी मोठी आनंदाची गोष्ट सगळ्यांना कळायला नको? का थांबवतीयस तू? बाकीच्यांचं जाऊ दे, मला शांतनूला कॉल करू दे. पल्लवी म्हणते की बाबा प्लीज सॉरी, पण शांतनूंना पण नको. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज आता कोणाला सांगायला नको. मी सांगेल ना नंतर सगळ्यांना, प्लीज माझ्यावर आता विश्वास ठेवा. प्रभाकर सर म्हणतात की बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करूयात. पण पल्लवी, तुम्हाला किती आनंदाची बातमी दिली आहे, मला खरंच वाटत नाही आहे हे. तेवढ्यातच विभावरी, मेघना, विनायक, प्रदीप तिथे येतात. विभावरी म्हणते की काय गं पल्लवी, काय झालं, एवढ्या मोठमोठ्याने हाका का मारल्यास? विनायक म्हणतो की मी सुद्धा फोनवर बोलत होतो, एवढं झालंय काय? पल्लवी म्हणते की नाही, काही नाही झालं, आईंच्या हाताची हलकी हालचाल झाली असं वाटलं मला, पण असं काहीच नाही झालं, माझा भास होता तो.
शांतनू देखील तिथे येतो आणि सगळ्यांना म्हणतो की अरे बापरे, तुम्ही सगळे इथे? मी सुद्धा आईलाच भेटायला आलो होतो. पण बरं झालं तुम्ही सगळे इथंच आहात. त्यावर प्रदीप विचारतो की शांतनू काय झालं, तू एवढा आनंदी कसा काय दिसतोय आज? शांतनू म्हणतो की ॲक्च्युली कारणच तसं आहे. आज मी कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा मला जे एक्सपेक्टेड होतं ते सगळं घडलंय. पल्लवी म्हणते की म्हणजे मुलांनी पुन्हा काही? त्यावर शांतनू म्हणतो की हो पल्लवी, मला खूप टॉन्ट मारले गेले, माझ्याकडे विचित्र नजरेनं बघणं, मला नाराजीने बघणं, इग्नोर करणं सगळं झालं. पण मी त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही. इनफॅक्ट मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या आणि माझ्यासमोर बसा, मला तुमच्याशी बोलायचं आहे असं मी त्यांना म्हणालो. ज्या मुलीने माझ्यावर आरोप केले होते त्या मुलीही होत्या आणि त्यांचे वडीलही होते. मी सगळ्यांना माझी बाजू समजावून सांगितली. मी कुठल्या परिस्थितीतून जातोय हेही मी त्यांना सांगितलं. मला खूप त्रास होतोय हेही त्यांना जाणवलं. पण एक गोष्ट झाली, त्यानंतर कोणीच मला चिडवलं नाही. हे ऐकून सगळ्यांना बरं वाटतं. त्यानंतर शांतनू म्हणतो की मुलगी आणि तिचे वडील माझ्यासमोर आले आणि मला सॉरी म्हणाले आणि त्यांनी त्यांची चूक मान्य केली आणि म्हणूनच मला खूप रिलॅक्स वाटतंय आत्ता. मला एक गोष्ट कळली यातून, आपला जर काही दोष नसेल तर घाबरायचं काही कामच नाही आहे. आपण त्या सिच्युएशनला फेस करायला हवं. त्यातूनच आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो. आणि हे सर्व मला आईला सांगायचं होतं. विनायक म्हणतो की शांतनू, मला काय वाटतं, मुलं तुझ्यासमोर काही बोलत नसतील रे, पण तुझ्यावर आडून आडून टॉन्ट्स मारणं, कमेंट्स करणं हे तर ते सुरूच ठेवणार आहे. माझं असं म्हणणं आहे की पुढचं काही दिवस तू कॉलेजलाच जाऊ नकोस. शांतनू म्हणतो की नाही दादा, आता मी कुठल्याही परिस्थितीला फेस करायला तयार आहे. पल्लवी म्हणते की शांतनू, तुमचा हाच कॉन्फिडन्स बघून मला खूप आनंद होतोय. आणि काय आहे ना, लोकांच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे खूप असतात हो, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. विनायक म्हणतो की बरोबर आहे पल्लवीचं, ग्रेट. शांतनू, ऑल द बेस्ट. प्रदीप काका म्हणतात की शांतनू, आपण इथे गर्दी नको करायला, आपण बाहेर जाऊयात. सर्वजण बाहेर आलेले असतात. विनायक मात्र आदिती मॅम जवळच असतो. शांतनू म्हणतो की विभा काकू, तू आज माझ्यासाठी खीर बनवशील? विभावरी म्हणते की हो, नक्की बनवणार. तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे ते बघून किती बरं वाटतंय माहिती आहे. प्रभाकर सर म्हणतात की हो, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आणि यापुढे पण सगळं उत्तमच होणार आहे. प्रदीप म्हणतो की प्रभुदादा, आजच्या रात्रीच्या जेवणात खीर आहे म्हटल्यावर आनंद अजूनच वाढणार आहे. आणि मग सर्वजण हसायला लागतात. मेघना आणि विभावरी लगेच कामाला लागतात. पल्लवी विचार करते की विनायक दादा कुठे गेले, रूममध्येच थांबले की काय. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, तुम्ही फ्रेश व्हा, मी 2 मिनिटातच आले. शांतनू म्हणतो की पल्लवी, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. पल्लवी म्हणते की हो, तुम्ही थोडं पुढे व्हा ना, मी लगेच येते. शांतनू म्हणतो की बरं ठीक आहे. पल्लवी लगेच आदिती मॅमच्या रूमकडे यायला निघालेली असते. तर इकडे विनायक मात्र आदिती मॅमच्या सलाईनमध्ये इंजेक्ट करत असतो. पल्लवी दरवाजा उघडते तेव्हा विनायक तिला इंजेक्ट करताना दिसतो. पल्लवीला सगळं माहीत असतं. विनायक म्हणतो की अगं पल्लवी, ते डॉक्टरांनी सांगितलेलं इंजेक्शन देत होतो काकूला. पल्लवी म्हणते की हो, माहिती आहे मला. दादा हो, तुम्ही आईंच्या बाबतीत वाईट थोडीच वागणार आहेत. तुम्ही किती करता ना त्यांच्यासाठी. तुम्ही त्यांच्यासाठी स्वतः एक्सपर्ट डॉक्टरांना घेऊन आलात. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून तुम्ही किती प्रयत्न करत होतात. अजूनही तुम्ही प्रयत्न करतात. खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवेत. ह्या इंजेक्शनमुळे आई लवकरात लवकर बऱ्या होणार आहे, हो ना. त्यावर विनायक म्हणतो की हो ना. आणि पल्लवी, कमॉन यार, आभार कसले मानतीयस. आपल्या लोकांसाठी तर एवढं करायलाच पाहिजे ना. आणि माझी काकू आहे गती, आणि खरं सांगू का, मी आईच मानतो हिला. मी लहान असताना तिने केवढे संस्कार केलेत माझ्यावर, कितीतरी गोष्टी शिकवल्यात मला. ती आता लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे. पल्लवीला मात्र विनायकचं ते बोलणं ऐकून त्याच्यावर खूप चिड येत असते. विनायक पल्लवीला म्हणतो की बरं चल, मी आता फ्रेश होऊन येतो. असं म्हणून तो तिथून निघून जातो. पल्लवी म्हणते की गरज संपल्यावर स्वतःच्या आईबापांना वृद्धाश्रमात पाठवणारे स्वार्थी माणूस आहात तुम्ही. आणि तुम्ही काकूंनी केलेले संस्कार लक्षात ठेवणार. खरं तर त्यांनी केलेले संस्कार जर लक्षात ठेवले असते ना, आज अशा वाईट मार्गाला लागले नसते तुम्ही. पल्लवी म्हणते की आई सॉरी, खरंच मला माफ करा. तुम्ही बेशुद्ध असताना सुद्धा तुमच्यावर असे अत्याचार होत आहे. हे खरंच खूप वाईट आहे. परंतु या इंजेक्शनमुळे तुम्हाला काही अपाय होणार नाही याची तर मी काळजी घेतली आहे. आई, आज जशी तुमच्या बोटांची हालचाल झाली तशीच लवकरात लवकर तुम्हाला शुद्ध येऊ देत. हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर इकडे पल्लवी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा शांतनू तिला बाजूला ओढतो. पल्लवी काही बोलायला जाणार तो शांतनू तिच्या ओठावर बोट ठेवतो. शांतनू पल्लवीला म्हणतो की आज खरंच खूप छान वाटते, मला खूप आनंद झालाय आणि हे फक्त तुझ्यामुळे झालंय. आय लव्ह यू.
पल्लवी म्हणते की खूप कौतुक करताय आज माझं. शांतनू म्हणतो की आहेसच तू कौतुक करण्यासारखी. किती डिप्रेस होतो मी, तू किती पटकन मला या सगळ्यातून बाहेर काढलंस. तू मोटिवेट केलं म्हणून या सगळ्यातून मी बाहेर पडू शकलोय. थँक्यू. पल्लवी म्हणते की मी काहीही विशेष केलं नाही आहे शांतनू. आदिती सूर्यवंशी आणि प्रभाकर सूर्यवंशी हे वडील आहेत तुमचे. तुमच्यातील लढाऊ वृत्ती ही तुम्हाला तुमच्या आईकडून मिळते आणि समजूतदारपणा बाबांकडून. त्यामुळे आयुष्यात कितीही संकट आली तरी तुम्ही कधी पराभूत होणार नाही. आणि ह्या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे. दोघांच्याही क्वालिटी आहेतच, पण अजूनसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. शांतनू म्हणतो की वेगळी गोष्ट काय? त्यावर पल्लवी म्हणते की पटकन रिॲक्ट होणं. कुठलीही गोष्ट समजून घ्यायला वेळच देत नाही तुम्ही. छोटीशीच गोष्ट आहे. त्यावर शांतनू म्हणतो की ॲक्च्युली मला तो स्वभाव बदलायचा आहे. हळूहळू बदलवेल मी. पल्लवी म्हणते की आज कसा तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतलात आणि कॉलेजमध्ये गेलात. तिथल्या मुलांशी संयमाने बोलला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तसंच यापुढेही करा. शांतनू तुम्ही निर्दोष आहात याची आम्हाला सगळ्यांना खात्री होती आणि आम्ही सर्वजण कायम तुमच्याबरोबर आहोत. पल्लवी शांतनूला मिठी मारते. तिला अचानक आदिती मॅमच्या बोटांची हालचाल आठवते. ती मनात म्हणते आईंची पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट मला तुम्हाला आत्ताच सांगायची आहे, पण मग त्यामुळे तुम्हाला झालेला आनंद तुम्ही लपवू नाही शकणार. तुमच्या चेहऱ्यावर तो लगेच दिसेल आणि आत्ता या क्षणी आईंसाठी ते धोक्याचं आहे. म्हणून मला स्वतःला अडवावं लागेल शांतनू. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत ही आनंदाची बातमी मी नाही सांगू शकत तुम्हाला. आईलाच आहे मला, प्लीज मला माफ करा. असं म्हणून पल्लवी शांतनूच्या डोक्यावर किस करते. तेव्हा शांतनू देखील पल्लवीला जवळ घेतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आई पल्लवीला म्हणत असते की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर काहीतरी चांगलं करावं आणि मगच घराचा निरोप घ्यावा असं मला वाटतंय. मोठे काका म्हणतात की पल्लवी ही आमच्याकडं शेवटची संधी आहे. मोठी आई पल्लवीच्या हातात डॉक्युमेंट देते आणि म्हणते की हे घे. पल्लवी म्हणते की हे आणि काय आहे? मोठी आई म्हणते की आजपासून आम्ही मालमत्तेवरचा सगळा हक्क सोडलाय. मोठी आई मोठ्या काकांना म्हणते की विनायकबद्दल जे जे काही माहीत आहे ना ते सगळं सांगणार आहे मी पल्लवीला. तितक्यातच विनायक म्हणतो की काय सांगणार आहेस आई? ते ऐकून मोठी आई आणि मोठे काका मात्र घाबरतात. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अनुजा रेडकर, मनीषा खोट, नूतन नवगणे, कीर्ती बानवत, अरुणा सोपानकर, मंगल खदारे, योगिता साळवे, संजय पीक, मोनाली मांडे, सुमन जगताप, मनोज भागवत, मुकुंद कुलकर्णी, DJ सुयश, अपर्णा मायेकर, रमा वाडकर, शांता ठाकरे, अजय वाकचौरे, विशाल आहिरे, रेश्मा भगत, जयश्री देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, रेश्मा पवार, अंकुश अदे, अशोक मुंगारी, कोमल घाटगे, गीता पाटील, लावण्या सीलाम, अपर्णा शेट्टीगर, रोहिणी, निकिता, रेश्मा भगत, बीना परांजपे, अमृता भगवान, रेश्मा भगत, विशाखा, दीपक चक्रवार, रेखा चव्हाण, अजय जाधव, आकाश जाधव, ओगुजी कालोखे, अजय वाकचौरे, शिल्पा तांबे, वैभव कुष्टे, रेश्मा भगत, रुपाली मेस्त्री, ज्ञानू सावंत, पूजा जाधव, वंदना पाटील, अजय वाकचौरे, प्रमिला पाटील, आराधना गजबे, शुभदा, दीपाली बाजरे, चंद्रशेखर भातवाडेकर, बीना परांजपे, कमल माने, वंदना तांबडे, रोशन हजारे, संजना, सृष्टी गायकवाड, फॅन्टेसी टॉपिक, सुशीला गजबे, आनंद केसवानी, संजना या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.